नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, आज जे वातावरण आहे ते असं सकाळी सकाळी म्हणजे ढगाळ झालेलं आहे आणि धुकं हा. पण पडलेलं आहे सर. आज 3 ऑक्टोबर आहे आज. हा सर. तर आज शेतकऱ्याला सांगा 3 ते 7 तारखेपर्यंत जरा भाग बदलत थोडा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे. आणि समजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढं काही नाही समजा, हा म्हणजे एवढं काही घाबरायचं नाही, समजा मोठा नाही उगा आपलं रात्रीच्या विजेच्या कडकडासह समजा येतील हे 7 तारखेपर्यंत समजा दिसतील थोड्या थोड्या. हा बरोबर सर. सर्व दूर नाही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा असा. हा सर. हा सर. हे पाऊस तुम्हाला सांगतो कुठं पडणार जास्त, म्हणजे हे लातूर जिल्हा इकडं, नांदेड जिल्हा आमचा, परभणी इकडं, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी, नगर जिल्ह्यापर्यंत आहे. हा असा इथपर्यंत, आणि इकडे सिंदखेड राजापर्यंत, म्हणजे जास्त नाही असं समजा सर्व दूर. हा म्हणजे शेतकऱ्यांना एवढं म्हणजे काही घाबरण्याची गरज नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहिलं तरी चालेल. म्हणजे हे जे मी सांगितलं की हे जिल्हे इकडल्या भागातच आहे मग पाऊस. हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात तिकडे देखील म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जरा जोर जास्त त्याचा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि आणि काही. तुमच्या विदर्भाकडे एवढं काही नाही, म्हणजे ये फक्त सुड्या आपल्या झाकलेल्या ठेवा, कारण की काय होतंय एखादं वारं चेंज झालं की रात्रीच्या विजा येणारच आहेत तसे थोड्या. हा रात्री सर विजा चालू राहतात, म्हणजे असं एकदम दूर दूर. हम्म. हा त्यामुळे शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल सर, म्हणजे एक सार्वत्रिक, म्हणजे की सध्या ना मग 7 तारखेपासून विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस आहे, भाग बदलत आहे. म्हणजे सर्व दूरचा सध्या नाही पाऊस. मग सर्व दूरच्या एका दिवसात काय होईल, 9, 10, 11च्या दरम्यान येईल. मग हा मग बरोबर. तिथं आपण काय करू, सगळं डिटेल सांगूत मग सगळं. हा सर. आमच्या आणि 10, 11च्या नंतर पुन्हा काय होईल, थोडं उघडणार आहे पुन्हा. मग आता परत काय होईल, आता 7 तारखेच्या नंतर मग 7ला येईल बघा मोठी चांगली. हा सर, म्हणजे शेतकऱ्यांना या अंदाजातून सांगण्यात येईल की 3 ते 7 ऑक्टोबर हा दरम्यान ढग साहेबांनी ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितलेला आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि विदर्भात या पावसाचा काही जोर राहणार नाही. हा, जास्त नाही विदर्भात नाही, उगाच तुरळक ठिकाणी कुठेतरी पडेल समजा. आणि जास्त पाऊस तुम्हाला सांगतो, परत एकदा सांगतो, एक हे पाऊस आहे धर्माबाद, मुदखेड, मनमाड, नांदेड, लातूर जिल्हा, त्याच्यात परभणी, हिंगोलीचा काही भाग, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, इकडे पुण्यापर्यंत. हा बरोबर सर. म्हणजे इकडल्या पट्ट्यात पाऊस आहे समजा, आमचं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र असं. हा सर, शेतकरी आपलं म्हणजे रेकॉर्डिंग नक्कीच पूर्ण ऐकलेली असेल आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ, म्हणजे मी आपल्या मराठी संचार चॅनलवर आलेला आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा. हो चालतंय. आणि आता याच्यानंतर पुन्हा 12, 13च्या नंतर पुन्हा काय होईल, पाऊस आता निघून जायला तयारी होईल. पण एवढा ऑक्टोबर महिना पाऊस राहायचा. आणखीन एकदा ना, म्हणजे मी 1 वर्षाचाच अंदाज काढून ठेवलेला असते ना. हा सर, अगोदरच. हे बी म्हणलं होतं ना, 7, 8, 9च्या दरम्यान एकदा पाऊस येईल तर. आणि आता 23, 24 ऑक्टोबरला याच्यानंतर एकदा पुन्हा पाऊस येईल शेवटचा. हा सर, तुम्ही कॅलेंडरवर पुन्हा केलेले होते एक संपूर्ण वर्षाच्या प्रमाणे. तर 23, 24, 25 एकदा हे येईल आणि पुन्हा मग पाऊसच निघून जाईल मग. हा म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला विचारण्याची गरज देखील पडणार नाही. म्हणजे अशा तुम्ही तारखा नोंद करून ठेवलेल्या होत्या. हो. हा सर, मी तुमचा व्हिडिओ बघितला, त्यानंतर म्हटलं काहीतरी बदल झालाय, म्हणून मी अंदाज घेतलाय रेकॉर्डिंगद्वारे. शेतकरी काल पडला ना आमच्या भागात, बऱ्याच ठिकाणी पडला. हा, परभणीमध्ये का? हो, परभणी बऱ्याच ठिकाणी पडला. परभणी इकडं, सातारा, सांगली इकडं याच्याकडे गारपीट सुद्धा झाली याला. हा सर, काल मी मणे राजुरीला गारपीट झाली, मणे राजुरी. हा, सांगली, सातारा, पंढरपूर त्या भागात पावसाचा जोर होता वाटतं काल. हो, काल मणे राजुरीला तर गारपीट झाली. म्हणून राहिलं सर, आता म्हणजे समतोल नाही राहिला. हो. हा सर, आणि शेतकऱ्यांना मी आता एवढं की जे तुमचं जे अधिकृत चॅनल आहे त्यांना सबस्क्राईब करा, ज्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे, तो फोटो येईल. हो, आणि मी इंस्टाग्रामचं एक चॅनल तयार केलं मुद्दाम शेतकऱ्याला अंदाज देण्यासाठी. हा, ते पंजाब डक 4529 आहे ना? पंजाब डक 4529. हा, त्या इंस्टाग्रामवर देखील जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. नक्की. कारण ते फक्त आपलं याच्यासाठी नाही केलं, फक्त माहिती अचानक समजा एखादं पटकन माहिती जाण्यासाठी.
हा सर, म्हणजे तिकडे कसं आहे माहितीये का, कमी मिनिटात आणि लवकरात लवकर माहिती लवकर आहे. माहिती झाल्यामुळे केलेलं. युट्यूबला जरा वेळ लागत आहे. आणि युट्यूबवर वेळ देखील लागतोय आणि अनेक जण काय इंस्टाग्राम युजर देखील झालेले. हम्म. म्हणजे शेतकऱ्यांना आता म्हणजे कसं इंस्टाग्रामवर देखील गेलेले, म्हणजे त्यांची मुलं. माझ्या नाव खूप चालते तर मग माझ्या नावाखाली बरेच जण. अहो, तुमच्या नावावरचे अनेक फॉलोअर म्हणजे लाखोंच्या पुढे गेलेले. हो. हा, म्हणजे त्यांनी 2 वर्ष अगोदरच खोललेले आहे अकाउंट. हो. म्हणजे त्यांना कळालं की इकडे डग साहेबांचे नक्कीच फॉलोअर वाढतील. हा, पण शेतकऱ्यांनी म्हणजे तसं काही नाही, त्यांच्या चॅनलला जर खरी माहिती येत असेल फक्त, तर ते चुकीची रेकॉर्डिंग अपलोड करत असेल तर ते योग्य नाही सर. काय काय वेळेस काय करते चूक टाकते कधी कधी. त्यांना काय नाही भेटलं की लगेच चूक करून टाक. त्याच्यामुळे केवळ इन्स्टा खोललं मी माझं स्वतःच. हा, म्हणजे त्यांनी वापरलं तर काहीच अडचण नाही, परंतु खरी माहिती द्यावी शेतकऱ्यांना. हा, काय बोलू कधी कधी चूक हेडे देऊ लागली. हा, मग त्यामुळे म्हणजे काय शेतकऱ्यावर वेगळा परिणाम होतो आणि ते नावावर म्हणजे वेगळ्या लोकांना वाटतं की अंदाज वेगळे म्हणजे ते देऊन. तर नक्कीच आता आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. चना पेरताना सगळ्यांना पुन्हा एकदा आपण काय करू, व्हिडिओ देऊ नंतर ऍड येऊ. हा सर, आपल्याला म्हणजे अंदाज चालूच देत राहा सर, म्हणजे रेकॉर्डिंग द्वारे आपल्याला मिळले पाहिजे सर प्रत्येक वेळी तुमच्या हो. चॅनलवर अपडेट होईल. चना पेरताना काय करायचं, सगळे ऐकत असतील एकरी काय करा म्हणा शेतकऱ्यांना, यंदा एक वर्ष एक एक एकर 2-2 एकर 50 किलो पेरून बघा तुम्ही म्हणा, 40-50 किलो. हा, म्हणजे एकरभर तरी प्रयोग करून पहा म्हणेल मी शेतकऱ्यांना. हो. आणि पेरताना काय करा, खोल पेरायचा. त्याला बियाणाला बीज प्रक्रिया करा म्हणा. पेरताना 1 सव्वा बॅग खत द्या. 10 किलो गंधक द्या म्हणा. हा, बरोबर. आणि पेरणी केल्याच्या नंतर समजा जर जमिनीत ऊन नसलं तर कधी पाणी द्यायला जमतंय. फक्त थोडं द्यायचं बघा, 1-2 तासाचं स्प्रिंकलरनं. आणि 20 दिवसाला पहिलं पाणी द्यायचं, ते द्यायचं 5 घंट्याचं. 40 दिवसाला दुसरं पाणी द्यायचं, ते द्यायचं 7 घंट्याचं. हा सर. आणि शेतकऱ्या माणसं की फुलामध्ये पाणी देत जाऊ नका. हरभऱ्याला फुलं लागल्याच्या नंतर एकदम ट्रेस द्यायचं. फुलं लागायच्या आधी काय पाणी द्यायचं तर देऊन घ्यायचं. हा सर, म्हणजे फुलं लागल्यावर ट्रेस द्यायच्या नंतर लगेच तिचं घाट्यात रूपांतर होतंय. आणि हरभऱ्याला जे जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करतील त्यांनाच उतार जास्त येतो. हा, म्हणजे हरभऱ्यावर तेच महत्वाचा परिणाम म्हणजे बुरशी म्हणजे मर रोग आहे. पूर्वी आमचे आजोबा पणजोबा काय म्हणायचे, हरभरे इतकं दाट असावं, प्लेट जर फेकले तर वर तरंगावं, असं इतकं दाट पेरा म्हणा. हा, आणि जे तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला, तुम्हाला तुमच्या पाहुण्यांना कोणत्या कंपनीच्या हरभऱ्याला उतार आला मग तेच करा म्हणा अनुभवानुसार. हा, म्हणजे बरोबर सर. शेतकऱ्यांना म्हणजे हा प्रयोग म्हणजे तुम्ही एकरभर किंवा अर्धा एकर तरी किमान करून बघा म्हणजे यावर्षी. म्हणजे कारण की मी दरवर्षी आम्ही काय करतो, 16 इंच 18 इंच पेरणी करतो. यंदा तर मी जवळपास 55-60 किलो पेरणार यंदा. हा, म्हणजे आणि जमीन त्याला काळी हवी सर, का नाही म्हणजे हरभरा. माझा यंदा 18 एकर हरभरा आहे, तर तुम्हाला दाखवतो यंदा असा हरभरा राहील. म्हणजे आताच सांगायला की तुम्हाला त्याचं वाटल्यास एखादं व्हिडिओ सुद्धा टाकेल समजा. हा सर, नक्कीच. आणि माझं असं म्हणणं आहे सर, आपलं जे मराठी संचार युट्यूब चॅनल आहे ते म्हणजे 30,000 सबस्क्रायबर पोहोचलेलं आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जवळपास आपल्याकडे 40 ते 45,000 पब्लिक आहे सर. चालतंय ना. हा, म्हणजे एक 70 ते 80,000 लोकांचा आपल्याकडे साठा आहे. तर म्हणजे नक्कीच एखादा आम्हाला व्हिडिओ शेअर करा जो की आम्हाला चॅनलवर टाकता येईल, आपल्या मराठी संचार युट्यूब चॅनलवर. चालतंय. सोयाबीनचं एक निवेदन चांगलं देऊ, कारण की यंदा मला सोयाबीनला ना 16 क्विंटलचा उतार आला. हा सर, तुम्ही ती कोणती 108 व्हेरायटी लावली होती त्याबद्दल. पाच जेनेटिक इंडियाची ना 108 आणि सीड गोल्ड ह्या 2 जाती होत्या. हा सर. सीड गोल्ड केसाळ आहे बघा, केस आहेत त्याला, केसाळ आहे ती. हा, बरोबर. आणि केसाळ प्रत्येक पहिल्या सुद्धा मी केसाळ लावित होतो ना, तर त्याला 2च दाणे लागतात, 2 दाणे असतात. पण ह्या सीड गोल्डला 3 दाणे आहेत, त्याच्यामुळे उतार वाढला. आणि 108 आहे ती पण अशी चांगली की आणखी माझ्या झाड आहेत घरी. मी 2010 पासून करतो, 3-3 एकरचे प्लॉट केलेले आहेत मी शेतीचे. दरवर्षी 45 कट्टे, 50 कट्टे, 47 कट्टे, 42 कट्टे असे 15-16 कट्ट्याचा आवरेज येते सरासरी समजा. हा सर, काहीतरी 3 एकरात काहीतरी. कट्टे माहिती आहेत ना तुम्हाला, ते बारदाण्याचे कट्टे असते ते 60-65 किलो बसते ते. हा, म्हणजे ते काहीतरी 3 एकरामध्ये काहीतरी 76 का 75 कट्टे भरलेले होते म्हणजे सरस. हो, आणि काल पुन्हा 3 झाले पुन्हा, म्हणजे जवळपास ना ते 78 कट्टे झाले का. हा, म्हणजे 46 क्विंटल. हो, 46 क्विंटल भरलं ते. तर म्हणजे इतकं आवरेज म्हणजे लयच आलं ना. लोकांना यंदा ना तुम्हाला सांगतो, तिथंच माझी दुसरी 753 होती, 612 होती, सगळ्या जाती आहेत ना माझ्याकडे. हा, बरोबर आहे. तिथं शेजाऱ्याकडे जाते, तर त्याला उगा 9 कट्टे 10 कट्टे झाले, मला कुठं तिथं 27 कट्टे 26 कट्टे 25 कट्टे असं झालं.
नाही म्हणजे सगळ्यात चांगली म्हणजे एकदम उत्तम लागलेली आहे सर, म्हणजे कारण की हा, सांगितली जाते म्हणजे ना आणि विशेष म्हणजे कसं आहे ते इंदोर इंदोर भाग आहे समजा एमपी. हा सर. सोयाबीनचं माहेरघर आहे म्हणजे ते काय करतात जाती तयार करण्यासाठी ते मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जबलपूर कृषी केंद्र ते आहेत ना तिकडले ते समजा हा सर. तिकडल्या भागातलीच जात आहे ही. हा सर, म्हणजे त्यात आपल्या अजून महाराष्ट्रात पूर्णपणे आलेली नाही का? नाही आता फक्त पुढच्या वर्षी येईल बघा ते महाराष्ट्रामध्ये. हा, एक 108 आहे आणि एक कोणती सांगितली सर? मी महाराष्ट्रात जवळपास 30 40 50 ठिकाण बघितली मी ती. हा सर, 108. हो, तर सगळ्याला एकदम टॉपच होती म्हणजे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीत सेट झाली आणि शेतकऱ्याला म्हणजे फायदा होईल म्हणजे इतकं आतापर्यंत लय जाते मी काय करत होतो प्रयोग करत करत दरवर्षी प्रयोग करत होतो ही करायची ती करायची कोणत्यानं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल म्हणून. हा सर. आणि योगायोगाने यंदा सूर सापडला ती नंबर 1 जात भेटली. हा सर, एक 108 म्हटले आणि दुसरी कोणती व्हरायटी म्हटले सर? सीड गोल्ड नाव आहे. सीड गोल्ड ही देखील म्हणजे एमपी मधलीच आहे का? हा एमपीचीच आहे पार्श्व जेनेटिक इंडिया कंपनीची. हा, म्हणजे मागील वर्षी. इनोव्हेज ते इनोव्हेज नाव आहे बघा त्याची ते मेथी येते ना ते इनोव्हेज हा, बरोबर सर. त्या कंपनीची ती. जे भेटेल तर नक्की ट्राय करून बघतील सर, म्हणजे भेटेल यंदा भेटते ते मार्केटला भेटेल यंदा. हा, बरोबर सर. हा, म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांनी आपली जी रेकॉर्डिंग ऐकली असेल आतापर्यंत, म्हणजे इथे कंटिन्यू करत आले असतील, तर नक्कीच शेतकऱ्यांचा देखील धन्यवाद.